भैयासाहेब, तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि कसं आहे, माणसाजवळची विनम्रता संपली की त्याच्यातली माणुसकीच संपत चालली असं समजावं. आणि नम्रता आणि विनय दाखवण्यासाठी याच्या इतकं सुंदर जेस्चर नाही दुसरं. मी आधी तुम्हाला सांगितलं यांच्याबद्दल, तर एकदा फॉर्मल ओळख करून देतो. हे आमचे हे भैयासाहेब म्हणजे तुमच्या संजीवनी वहिनींचे बेटर हाफ, ढाले पाटील यांच्या घरातलं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. ह्यांच्याकडूनच नाही, जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांकडून इतकं ऐकलंय तुमच्याबद्दल की भैयासाहेब, तुमच्यासारखे पोलीस ऑफिसर विरळ असतात. तुमच्यामुळे आमच्या सारख्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. आम्हा सामान्य जनांना सेफ आणि सिक्युअर वाटतं. दॅट वॉज माय पास्ट अपर्णा. अहो, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की माफ करा भैयासाहेब, पण सूर्यदेवतेसमोर दुसरा कोणता ग्रह आला किंवा पृथ्वी गोल फिरून आपल्या बाजूचा भाग हलला तर त्याने ग्रहण लागतं किंवा दिवस संपून रात्र सुरू होते. त्यांना आपल्या सूर्याचं तेज कमी होत नाही, तो तसाच असतो, तेजस्वी, दैदिप्यमान. तुम्ही अगदी तसेच आहात. तुम्ही तेजस्वी होता, आहात आणि राहात. ऍक्च्युली हे जरा जास्त होत आहे. अहो, ते खरंच आहे भैयासाहेब. बर, आपण उभ्या उभ्याच बोलणार आहोत की बसूया की बसूया. सुजित, मस्तपैकी चहा होऊन जाऊ दे. नाही, या चहा घेत नाही. मग काय घेता काय नाही घेत हे माहितीच असेल ना तुला. हा. आणि ह्यांच्याबद्दल सांग मला काही. अहो, ते भैयासाहेब, तुमची हरकत नसेल तर माझी ओळख मीच करून देऊ का? नाही म्हणजे यांनी करून दिली असती तर आनंदच वाटला असता. पण कसं आहे, मी स्वतः बोलले तर आपल्यातलं कम्युनिकेशन वाढेल आणि माझी जरा भीड चेपेल. हेच गुण बघून आम्ही यांच्या प्रेमात पडलोय. चहा, यांची स्पेशल कॉफी आणतोच. हा अपर्णा, बोल तू. मी अपर्णा गजमुखराव मोरे. आमचं मूळ गाव धनसांगवी, पण वडिलांचं कबन सांगवीत दुकान आहे म्हणून तिथे राहायला गेले. माझं शिक्षण कागलला झाले मामांकडे आणि मी डिप्लोमा इन एज्युकेशन केलाय. फर्स्ट क्लास मिळवला होता. नाईस. आम्ही निम्न मध्यम वर्गीयांमध्ये येतो. दॅट डझंट मॅटर. एक्झॅक्टली भैयासाहेब, एक्झॅक्टली. यांना ना माहितीच नव्हतं मी कोण आहे. यांनी ना ढाब्यावाला सुजितवर प्रेम केलंय. सुजित ढाले पाटलावर नाही. खरंय, प्रेम असंच असायला हवं. निर्मळ, निस्वार्थ. म्हणजे तुमच्यासारखं, तुमच्यात आणि संजीवनी वहिनी साहेबांच्यात आहे तसं. भैयासाहेब, कुसुमावती ट्रस्टच्या मदतीने सुरू असलेली एक रात्रशाळा मी चालवते. आणि खरं तर आपण याआधी भेटलोय एकदा. रिअली? हो, म्हणजे अगदी 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे काही सहकारी नाईट स्कूलच्या परमिशनसाठी आले होते. मी अगदी मागे उभी होते, पण तेव्हाही असंच वाटलं होतं की काय ग्रेट माणूस आहे हा. अप्पूबाई, अपर्णा, अपर्णा, तुम्ही बोलला नाही मला याआधी कधी? काय लाईन बिन मारली नाही ना भैया साहेबावर? सुजित, अहो, नाही, यांची पर्सनॅलिटीच तशी आहे, एकदम वांड. पोरी एकतर दादा म्हणतात किंवा डायरेक्ट लाईन मारतात. काय आदलं मधलं काही नाही. आमच्या वहिनी रिट्रीची पण अशी स्टोरी आहे. त्यांना दाजी म्हणायच्या. एक मिनिट. मी मगाचपासून बघतोय तुम्ही तुमच्याबद्दल कमी माझ्याबद्दल जास्त बोलताय. इथे विषय कोणाचा चालू आहे? तुमचा. माझं ऑलरेडी झालंय. बरं मला सांग, घरी कल्पना दिलीयस? म्हणजे मी घरी दिली आहे तशी आयडिया, पण कसं आहे, आम्ही लहान माणसं. अपर्णा, तो विषय नको. हे लहान मोठं असं काही नसतं का? तुझ्यासारखी एवढी सर्वगुण संपन्न मुलगी ज्या घरात आहे तेच खरे मोठे. आणि तू शिकलीयस, प्रगती केलीयस. मी तर म्हणेन ज्या घरातली मुलगी शिकलीये तेच खरे श्रीमंत. सो मनातला हा समज काढून टाक. सुजितराव, तुमचं काय? माझं काहीच नाही अजून. तो गड अजून सर करायचा आहे. मी काय म्हंटल, आपल्या पार्टीतल्या लोकांना आधी विश्वासात घ्यावं, नंतर मग शत्रू पक्षावर हल्ला करावा. काय शत्रू पक्ष काय?
जन्मदात्री ती आपली. तुला हरकत नसेल तर मी बोलू काय साहेबांशी? नाही, नको नको. तुम्ही भेटलात, ग्रीन सिग्नल दिलात, झालो आपण मोगरा मोगरा. अहो पण मग पुढचं विवाहासाठी थोर मोठ्यांचे ब्लेसिंग हवेतच ना. आणि मी आई साहेबांचा किती आदर करते हे तुम्हाला माहितीये. त्यांचा आशीर्वाद तर हवाच. काळजी नका करू, तुमच्याशीच लग्न करणार मी. तेव्हा मी बोलू आमच्या सन्माननीय आई साहेबांशी. बाकी लग्नाचा बॉम्ब कवा टाकायचा यासाठी एक चांगला मुहूर्त शोधू. काय लग्नाचा बॉम्ब नाही, आनंदाची बातमी, वार्ता, खबर असे बरेच चांगले मराठी शब्द आहेत. हो ना? हो तर तुमच्या या विधानाला आमचं विनयशील अनुमोदन आहे भैया साहेब. आओ संजू, अहो काय आहे, किती उशीर. होणारच होता. अगं गप्पाच इतका झाला की घड्याळाचा काटा कुठून कुठे गेला काही कळलंच नाही. कशी वाटली मुलगी? कोण? अपर्णा. अगदी सुयोग्य. नक्की? नक्की म्हणजे काय? नक्कीच. मी तर म्हणेल सुजाला याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेलच नाही. अपर्णाचं नाही माहिती, पण सुजाने मात्र नशीब काढलं. कंदील घेऊन जरी फिरला असता ना तरी अशी मुलगी मिळाली नसती त्याला. कमाल आहे अपर्णा. तू तर ऑलरेडी भेटलीस ना तिला? 3दा भेटली. 3दा? एनिवेज, मला एकदा भेटवलं तेही पुरेस आहे. बट नाईस. उत्तम निवड आहे, चांगली चॉईस. हुशार आहे, नोकरी करते, स्वावलंबी आहे, समाजकार्याची सुद्धा आवड आहे. इनफॅक्ट आई साहेबांच्या पतसंस्थेचं सुद्धा काम करते. आणि हो, तुला आश्चर्याची गोष्ट सांगतो, ती आणि मी भेटलोय म्हणे एकदा. कसं असतं बघ ना, कुठले धागेदोरे कुठे जुळून येतील काहीच सांगता येत नाही. तुमच्या पारखी नजरेला पोरगी आवडली, चांगलीच असेल. तुम्हाला नक्की काही पण डाऊट नाहीये ना तिच्याबद्दल? डाऊट अजिबात नाही. ग्रीन सिग्नल दिलेला आहे. फक्त त्या सनपट सुजाने सगळं निभावून नेलं पाहिजे म्हणजे झालं. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. मी जेवण वाढायला घेऊ का? सुजाच्या डाब्यावरून आलोय. जेवले बिगर सोडलं असतं का त्याने? तुझ्या टक्करची संक आमटी बनवली होती त्याने. सो मस्त पैकी दाबून आलोय. सो आता मी फ्रेश होऊन येतो. सुजा काय म्हणत होता माहितीये? त्याची जोडी आपल्यासारखी का? मी त्याला बोललो आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आला. मी तर म्हणेल तुझ्याला याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेलच नाही. मोठ्या लोकांसोबत कसं वागतात त्याची अक्कल आहे का तुम्हाला? किती हजाराची साडी माहिती? 4000ची. पाहिली का कधी आयुष्यात? याच क्षेत्रावर नोकरी करते ना ग तू? नाही 2 दिवसात तुझी हकालपट्टी केली ना तर बघत. माहिती का मी कोण येते? ही शेताची होणारी मालकीण आहे मी. हॅलो मामा, मी बोलते संजू. वहिनी साहेब नमस्कार. माझं ना एक छोटस काम होतं तुमच्याकडे. अहो हुकूम करा वहिनी साहेब. अहो तुम्ही काम सांगायचं आणि आम्ही ते बिनचूक करायचं, असं असतंय ते. कशा आहे तुम्ही आणि साहेब कसे आहेत? मी एकदम मस्त आणि तुमचे साहेब पण एकदम छान आहेत. तुम्ही कसे आहात? तुमचा नातू कसा आहे? आणि काकूंची तब्येत बरी आहे ना? हो स्वामी समर्थांची कृपा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बेस्ट. माझ्या कामाचं तेवढं तुम्ही सांगायच्या आधीच सांगतो. अहो तुमचं काम झालं म्हणून समजा. आज्ञा करा वहिनी साहेब. नाही नाही, मी आता नाही सांगत तुम्हाला. तुम्हाला उद्याच्याला भेटून सांगते. अहो वहिनी साहेब अर्जंट असलं तर मी लगेच येतो भेटायला. नाही नाही नाही, आता नको, आपण उद्या भेटू. हा तसं करतो, येतो उद्या. हा, चल ठेवते. काळजी घ्या.